आज कोणती भाजी करायची? अगदी तसाच अजून एक दररोज प्रत्येकाला पडणारा प्रश्न आहे आणि तो म्हणजे आज ऑफिसला मी काय घालून जाऊ? माझ्याकडे तर कपडेच नाहीयेत घालायला. असं जर तुम्हाला वाटत असेल तर 5 कमाल ऑफिसचे लुक्स मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1. आता मी छान तयार झालेले आहे. एक अतिशय बेसिक मेकअप केला आहे. व्हिडिओच्या निमित्तानं थोडा जास्त केलेला आहे. एवढा मेकअप करायला सुद्धा ऑफिसला कुणालाही वेळ नसतो. इट्स ओके. तुम्ही मस्त फक्त कॉम्पॅक्ट पावडर वगैरे लावू शकता. पण मला माहिती आहे तुमच्यातल्या खूप जणींना आय लायनरची वगैरे सवय असेल. काही जण आय लायनर शिवाय अजिबात ऑफिसला जात नाहीत. त्याच्यामुळे मी पण असं एक फिसकटलेलं लायनर आणि एक अतिशय बेसिक न्यूड जी ऑफिसला क्लासी दिसेल अशी लिपस्टिक मी लावलेली आहे. ओले केस आहेत, कुरळे आहेत आणि पहिला लुक आहे पॅन्ट आणि शर्ट. तुम्ही म्हणाल याच्यात काय नवीन? उर्मिला सांगते ऑफिसला पॅन्ट आणि शर्टच घालून जातात. थांबा सांगते. आपल्याला ना टिपिकल कॉटनचा व्हाईट शर्ट आणि त्याच्या खाली कुठची तरी डार्क आणि ती पण टिपिकल ब्लॅक पॅन्ट, याच्याऐवजी पिंक कलरचा सॅटिनचा शर्ट आणि त्याच्या खाली लाईट कलरची बॉटम. पटकन आता तयार होते. अशा पद्धतीनं अप्रतिम सॅटिन फॅब्रिकचा पिंक शर्ट. सॅटिन फॅब्रिक आपल्याला ऑफिसला कितीही उशीर झाला तरीही इस्त्री नाही केलं तरी चालतं. आणि कलर आहा, हे अशा पॉपिंग पिंक कलर्स आहेत ना, ते जे बोरिंग फक्त ऑफिसला न्यूट्रलच घालायचं असतं, हा जो आपला समज आहे तो दूर होतो. आणि त्याला बॅलन्स करायला असं म्हणूयात किंवा थोडंसं न्यूट्रल कलर ॲड करण्यासाठी ऑफिस अटायरमध्ये आपण एक ऑफ व्हाईट कलरची वेल फिटेड ट्राउझर घातलेली आहे, ज्याचा स्ट्रेट कट नाही आहे तर थोडासा फ्लेअर कट आहे. फ्लेअर कट म्हणजे इथून टाईट सुरू झाली आणि खाली जाताना थोडीशी मोकळी झालेली आहे. एकदम बूट कट पण नाही आहे आणि एकदम टाईट फिटेड ऑफकोर्स स्किनी जीन्स पण नाही आहे. आणि त्याच्यामध्ये त्याचं फिटिंग खूप छान आहे. खाली जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर 1.5-2 इंचापर्यंतचे हिल्स तुम्ही घालू शकता, ज्याच्यामुळे आणि पॉलिश्ड आणि ब्युटिफुल लुक येतो. त्यासाठी मी इथे मस्त चार्ल्स अँड कीट्सचे असे ब्राऊन न्यूडिश असे हिल्स घातलेले आहेत. पण खरी शोभा आलेली आहे ही जे कमाल दागिने दिसतायत तुम्हाला, हे जे असे विंटेज स्टड्स. मला हे कानातले इतके प्रचंड आवडलेले आहेत की कोलॅबरेशनच्या निमित्तानं मी ते चोरावेत की काय असं मला वाटतंय. येस, P.N. गाडगीळ अँड सन्स आणि त्यांचं कमाल गार्गी कलेक्शन यांच्याबरोबर कोलॅबरेशनमध्ये मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि त्यांना खूप खूप थँक्यू. मी तुम्हाला जेन्युअनली सांगते, हे सगळे जे दागिने आहेत ना, याच्यामुळे साधे ट्राउझर, शर्ट्स, ब्लेझर्स हे आपल्या ऑफिसचे आउटफिट सुद्धा खूप कमाल दिसणार आहेत. कारण की ही ज्वेलरी लिटरली अतिशय ऑथेंटिक आहे. कारण ऑफकोर्स हे खरे दागिने आहेत. त्याच्यानंतर अट्रॅक्टिव्ह आहेत. यू कॅन सी हाऊ प्रिटी दे स्टड इज आणि अफोर्डेबल आहेत, चक्क अफोर्डेबल आहेत. आता हा लुक कंप्लीट करण्यासाठी जरा थोडे आणि किडे पण आपण करू शकतो आणि ते म्हणजे अप्रतिम ब्लेझर. पिंक वरती लाईट पिंक ब्लेझर. जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला टाकायचंय आणि आणखी किडे करायचे आणि आज काही फार उकडणार नाही आणि उलट तुमच्या ऑफिसमध्ये थोडा एसीच उलट जास्त असतो, तर तुम्ही लिटरली असा ब्लेझर याच्याबरोबर याचं कॉम्बिनेशन करू शकता. आणि याच्यातले जे पिंक बटन्स वगैरे आहेत ते सगळे अशा पिंक चेन्स आणि गोल्ड चेन आणि गोल्ड बटन याच्यावरती परफेक्ट जाते. आणि आता याला कंप्लीट करण्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक मस्त टोट बॅग. याच्यामध्ये माझा लॅपटॉप पण बसणार आहे. चार्ल्स अँड कीट्सची पर्स आहे. बाय द वे, याच्यातले भरपूर सारे आउटफिट्स आहेत ना, जुने झारा, जुन्या H&M वगैरेचे पण आहेत. तुम्ही तिथूनच घ्यायला पाहिजे असं अजिबात नाही. सिमिलर कपडे, अप्रतिम कलरफुल सॅटिनचा शर्ट, पॅन्ट, ट्राउझर चांगले हे आरामात मिंत्रा, लाईफस्टाईल, अजिओ सगळीकडे मिळतात. तरीही एक्झॅक्टली याच आयटमचे जर मला लिंक मिळाली तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि आता बडबड थांबवते, ऑफिसला लई उशीर झालाय. नंबर 2. दुसरा लुक आहे ज्यांना ऑफिसला जाताना अजिबातच वेस्टर्न कपडे घालण्याची सवय पण नाही आणि तशी त्यांच्या ऑफिसनं मागणी पण केलेली नाही आणि त्याच्यामुळे त्यांना ना अतिशय सिम्पल, कम्फर्टेबल पण तरीसुद्धा ऑफिससाठी पॉलिश दिसायला आवडतं. आणि म्हणूनच ते सगळ्यात जास्त एथनिक वेअरमध्ये म्हणजे कुर्ता, पायजमा, पलाझो किंवा सिगरेट पॅन्ट्स असतील त्याच्यामध्ये ते जास्त कम्फर्टेबल असतात. त्यांच्यासाठीचा हा लुक आहे आणि तो म्हणजे अजिबातच ओढणी नाही घेतली तरी चालेल असा म्हणजे लखनवी कुर्त्याचा लुक. लखनवी कुर्ते कोणत्याही रंगाचे असतील. ऑफकोर्स मी इथे व्हाईट घेतलेला आहे. ब्युटिफुल व्हाईट. न्यूट्रल कलर्स ऑफिससाठी कमाल दिसतात. पण लखनवी कुर्त्यांवरती ओढणी नाही घेतली तरी चालते. असे ते इंडो वेस्टर्न किंवा एथनिक गटामध्ये येतात. याला एक विसरायची नाही मात्र महत्वाची टिप, ती म्हणजे पेटिकोट.
विकत घेताना बऱ्याचदा आपल्याला पांढरे किंवा ग्रे वगैरे जे शेड असतात त्याच्या आत आपल्याला इनरवेअर्स जर दाखवायचे नसतील लोकांना तर त्याचे पेटिकोट मिळतात. आपण मागायचे विसरून जातो. दुकानात विकत घेताना पेटिकोट पण घ्या. आणि त्याच्या खाली अप्रतिम ही अशी छान टाईट पॅन्ट. आफरीन कम्फर्टेबल अशा ह्या पॅन्ट्स ज्या अशा फुगतात आणि खाली जाऊन असा त्याला एक बँड असतो, त्यामुळे अशा त्या टाईट होतात. ऑफिससाठी, धावपळ करण्यासाठी त्याच्या खाली अतिशय कम्फर्टेबल हश पपीज लोफर्स. तुम्ही कुठची पण मोजडी घालू शकता, सँडल घालू शकता, पण दिवसभर उभे राहायचंय त्याच्यामुळे जे जे तुमच्यासाठी कम्फर्टेबल आहे ते घालायचं. त्याचबरोबर मात्र एक व्हाईट लखनवी कुर्ता जो असतो ना त्याला आपण अतिशय अप्रतिम प्युअर सिल्वर चांदीच्या दागिन्यांनी सुद्धा नटवू शकतो आणि त्याचबरोबर त्याला गोल्ड ज्वेलरीने सुद्धा आपण नटवू शकतो. आणि म्हणूनच एक अप्रतिम असं सुंदर नाजूकसं घड्याळ जे असं एथनिक वेअरवरती जात आहे. एक छान कडा असलेलं ब्रेसलेट, याला घड्याळाला टेक्स्चर आहे आणि या कड्याला मात्र टेक्स्चर नाही आहे, एकदम असा बँड सारखा तो आहे, त्यामुळे ते परफेक्ट एकाच हातात घातलं तरी चालतंय. त्याचबरोबर हे जे पिंक आहे एकच बांगडी, जी खरं तर बांगडी आहे पण ती कड्यासारखी काम करते. त्याच्यामध्ये मस्त असे डायमंड्स आहेत आणि त्याचबरोबर पिंक याच्यामध्ये खडे पण आहेत जे माझ्या कानातल्यांना परफेक्ट मॅचिंग होत आहे. आणि ना हे खूप हेवी लोमतं, पहिल्यांदा कानातल्यांकडेच लक्ष जाते असं कानातलं नाही आहे. आणि त्याचबरोबर मला त्याच्याबरोबर अतिशय नाजूक चेन पाहिजे होती, कारण कानातल्यांकडे लक्ष जाते. हातामध्ये सुद्धा मोजके ऑफिस वेअरसाठीची ज्वेलरी आहे आणि त्यासाठी जस्ट एक वन असं सिंगल एक छान चेन जाते, अजिबात टोचत नाही आहे, काही नाही आहे, घाम आला धावपळीत सुद्धा. आणि खाली जाताना अशी ती एक एकत्र होतीये, पेंडंट नाही आहे खूप मोठ्याच्या मोठं, अशी छानशी चेन जी सगळ्या गोल्ड याच्यावरती जाते. आणि असा मऊ मऊ मस्त मोडाल कॉटनचा लखनवी व्हाईट कुर्ता. याच्यामध्ये रंग पण तुम्ही घेऊ शकता, पण ऑफकोर्स न्यूट्रल कलर्स जे असतात ते ऑफिससाठी खूपच छान दिसतात. आता पर्स राहिली, छोटीशी मस्त क्रॉस बॉडी अशी ही पर्स, ज्याची ॲक्सेसरी सुद्धा गोल्ड आहे, जी माझ्या गोल्ड ज्वेलरीला मॅचिंग होती आहे. आणि थोडंसं काजळ, छानशी लिपस्टिक, एथनिक वेअरसाठी मस्त गुंडाळून काम करताना वगैरे प्रवास करताना पण छान, त्याच्यामुळे केस गुंडाळलेले आहेत आणि त्याला खोट्या केसांचा आंबाडा लावलेला आहे. आय एम गुड टू गो. बाय. नंबर 3, काही कामाचं स्वरूप मात्र प्रचंड सिरियस असतं. त्याची पोझिशनसुद्धा लीडर पोझिशनला असू शकते. तुम्हाला बॅक टू बॅक मीटिंग्स असतात, बऱ्याचदा तुम्हाला लोकांना, क्लायंट्सला पण हँडल करायचं असतं आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला खूप मोठ्या कंपनीमध्ये खूप मोठ्या अधिकारी पदावरती असताना लोकांनी तुम्हाला सिरियसली घ्यावं असं पण वाटत असतं. अशा वेळेला काही कंपन्यांचे तर फिक्स्ड ड्रेस कोड्स पण असतात. याच्यावरती कमाल पर्याय म्हणजे तुमचं अंग झाकून पाकून सुद्धा तुम्ही जे करायचंय त्याच्यामध्ये ट्राउझरच्या ऐवजी लॉंग अप्रतिम फॉर्मल स्कर्ट घालू शकता. आणि हा रंग काय, त्याच्यावरती ब्लेझर आहे आणि आत अतिशय बोरिंग शर्टच्या ऐवजी पूर्ण पोलोनेक बंद गला असा अप्रतिम विंटेज ब्लाऊज घालू शकता. याच्यामुळे काय होतं, या विंटेज स्ट्रक्चरमुळे अतिशय सॉफ्ट लुक येणार, पण तरी ॲट द सेम टाईम तुम्हाला तुमचे कॉर्पोरेट ऑफिसचे सगळे नॉर्म्स रूल्ससुद्धा फॉलो करता येणार आहेत. मस्त दिसतं ना स्कर्ट आणि ब्लेझर. आपल्याला उगाच असं वाटतं की ब्लेझर घातल्यानंतर आपण खूप बोरिंग दिसणार आहोत, किंवा अगदी छोट्याशा मुलींना तर ब्लेझर अतिशय ढगळाच दिसतो, तर तसं नाही आहे. त्याच्या खाली स्कर्ट घातल्यानं तो अतिशय फेमिनाईन आणि गोड दिसतो. त्याच्यानंतर त्याच्या आत मी ऑफ व्हाईट कलरचा असा ब्लाऊज घातलेला आहे आणि त्याच्या बरोबर असा एक बेल्ट येतो. आणि प्लिटेड स्कर्टमुळे ना तुम्हाला जर माझ्यासारखं थोडंसं पोट असेल तरी सुद्धा ते झाकलं जात आहे. त्याच्या खाली बूट्स घालण्याचं कारण हे बूट्स अतिशय कम्फर्टेबल आहेत, 1 ते 1.5 इंचाची सुद्धा त्याला हिल नाही आहे. याच बरोबर ज्वेलरीमध्ये या ब्लू टोनवरती जाणारी अशी सेक्सी सिल्वर असं हे ब्रेसलेट घातलेलं आहे, जे असं छान टेक्स्चर्ड त्याला ब्रेसलेट असं आपण म्हणूया. चेनचं हे थोडंसं असं मॅनली कम थोडंसं लूज आणि असं तरीसुद्धा चमकतं आहे असा लुक आहे त्याचा. आणि हे असं छान चमकणारी नाजूक चेन जी बरोबर अशा या विंटेज स्टाईल स्टड्सवरती जाते, ज्याचा माझा विंटेज ब्लाऊज पण आहे. मस्त पर्स घेतलेली आहे, आता मी रेडी आहे. बाय. नंबर 4, आता बॉस आपण काय असं काय फॉर्मल बिरमल घालत नसतोय, एथनिक आणि साडी विडी वगैरे तर तुम्ही मला सांगू पण नका. आम्ही आमच्यासारखं ऑफिस नाही, आमच्यासारखं काम नाही असं तुम्हाला जर वाटत असेल, अशा वेळेला माझ्याकडे लई किडे करणारे
असे वेगवेगळे आउटफिट आहेत. असा पोपटी बिपटी रंग म्हणजे काही प्रश्नच नाही. एक अप्रतिम लिननचा स्कर्ट मला मिळालेला आहे, व्हाईट असा. तुम्ही डायरेक्ट जीन्सवरती सुद्धा असा कुठला तरी अप्रतिम रेट्रो स्टाईल पोपटी, रेट्रो पण नाही म्हणता येणार, आपल्याकडे पण मराठी इंडस्ट्रीमध्ये अशी ती गाणी आहेत ना टिपिकल अशोक सराफची वगैरे, आणि मग त्यांच्या हिरोईन्स जे घालतात तशा पद्धतीचा टॉप आणि त्याच्यावरती क्रॉप्ड ब्लेझर. किती क्रिएटिव्हिटी दाखवायची आणि किती किडे करायचं त्याचं काही प्रमाण. एक अप्रतिम पोपटी असा एक टॉप आहे ज्याच्यावरती अर्धवट म्हणजेच क्रॉप्ड, अर्धा कापलेला असा हा पोपटी अप्रतिम असा ब्लेझर आहे आणि त्याच्या खाली सध्याचा माझा सगळ्यात आवडीचा, ज्याला पॉकेट्स पण आहेत, असा हा लिननचा अप्रतिम मिडी स्कर्ट आहे. त्याच्या खाली मी एक उगाच व्हिडिओमध्ये बरं दिसावं म्हणून हिल्स घातलेले आहेत जे परफेक्ट मॅचिंग आहेत माझ्या ज्वेलरी आणि सगळ्या याला. आता याच्यामध्ये हे जे क्रॉप्ड जॅकेट आहे ना, हे ओरिजिनल ब्लेझर होतं, त्याला अपसायकल्ड केलेलं आहे. असे अप्रतिम जे ब्रँड्स असतात ना, जे पर्यावरणासाठी पण कमाल असतात आणि प्लस ते फॅशनेबल पण असतात, ते मला खूप आवडतात. आणि हे जे दिसतंय अप्रतिम मध्ये मध्ये न येणारं पण तरी सुद्धा असं हात हलवताना येतंय असं हे सिल्वर असं कमालचं आपण म्हणत कडा, ब्रेसलेट कम कडा, जो बरोबर असं टी शर्ट आणि याच्यावरती जातोय. ऑफिसला जाताना माझ्या लक्षात आलं की मिनिमॅलिस्टिक ज्वेलरी जी असते ना, म्हणजे खूप मोठं नक्षीकाम, हेवी दागिने हे फार छान दिसत नाहीत. मिनिमॅलिस्टिक पण तरी सुद्धा भरपूर लेयर्स, म्हणजे काय इथे तुम्हाला दिसतंय वेगवेगळे मी 3 चेन्स आहेत त्याचे लेअर केलेले आहेत. लेअरिंगमध्ये एक अशी पातळ वेगवेगळे टेक्स्चर मात्र निवडायचे. आणि त्याचबरोबर आहे ऑफकोर्स मोती, पर्ल्स जे दिसतात आणि सिल्वरला लटकलेला मोती, जो अशा सगळ्या वेस्टर्न क्रिएटिव्ह इवन फॉर्मल्सवरती पण जातो, बिकॉज पर्ल इतकं क्लासी दिसतं. आणि अशा पद्धतीनं या सगळ्याला बांधणी केलेली आहे. एक सिल्वर ब्युटिफुल रिंग, किती सुंदर आहे आणि तरी सगळ्यात खूप अफोर्डेबल आहे. याच्यात मला इतकं छान वाटतंय. आता याच्या खाली तुम्ही जीन्स पण घालू शकता आणि तरी त्याच्यावरती तुम्ही ब्लेझर पण टाकू शकता. आता मी पर्स घेते कुठची तरी जी परफेक्ट या सगळ्या लाईट कूल टोन सिल्वर पोपटी या सगळ्यावरती जाईल अशी. एक मिनिट, ही मस्त आहे, छानशी बेज. माझ्याकडे एकदम सिल्वर ॲक्सेसरीजवाली पर्स नाही आहे, तुमच्याकडे असेल तर ती, आणि छान दिसते. मस्त अशी टाकली खटाखट. चला मस्त मी माझी क्रिएटिव्हिटी उधळण्यासाठी आणि ऑफिसला जाण्यासाठी मोकळे. बाय. नंबर 5, तुम्ही जर माझ्यासारखे साडी लवर असाल ना, तुम्हाला सगळीकडे साडी नेसायला आवडते. मी तर कॅज्युअली कुठेतरी बाहेर जाताना, पिक्चर बघायला जाताना सुद्धा साडी नेसू शकते. खूप छान मानवी भावनांशी रिलेटेड जे प्रोफेशन्स असतात ना, तेव्हा अशी चापून चोपून असं एक खूप असं गोड मोठ्या ताई किंवा आईसारखं किंवा खूप गोंडस या बाई आहे त्यांच्याशी मी माझं मन मोकळं करू शकते. असे जे वाईब्स जर तुम्हाला द्यायचे असतील तर साडी अप्रतिम एखादी कॉटनची साडी, तर असा हा साडीचा लुक आता मला तयार करायचा आहे. अशा पद्धतीनं किती सुंदर साडी आहे. बरंचदा आपल्याला असं वाटतं की ऑफिसला साडी नेसता येत नाही आणि समजा नेसावी लागली तर त्या अतिशय त्या प्लेन बोरिंग न्यूट्रल कलर मधल्याच पाहिजेत, असं अजिबात नाही. आज मी प्रिंटेड साडी नेसलेली आहे पण प्युअर कॉटन आहे, म्हणजे इतकी हलकी फुलकी साडी आहे ना, किती कम्फर्टेबल असावा ऑफिसमध्ये काम करण्यासाठी. अशी ही साडी झाकून पाकून एक टॉप आहे जो मी ब्लाऊज म्हणून घातलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे अशा पद्धतीचे ब्लाउजेस शिवून पण घेऊ शकता आणि त्याला एक मस्त पुट टुगेदर ऑफिस फॉर्मल लुकसाठी एक ब्लॅक कलरचा मी असा बेल्ट घातलेला आहे, ज्याचं बक्कल मेटलचं आहे, ते गोल्ड आहे. जे माझ्या बरोबर लोफर्स जे ब्लॅक मी घातलेले आहेत, खूप कम्फर्टेबल दिवसभर उभं राहण्यासाठी आणि तरी ते साडीवरती जात आहेत आणि त्याची ॲक्सेसरी सुद्धा गोल्ड आहे. ह्याचबरोबर ॲक्च्युली या संपूर्ण अप्रतिम साडीच्या लुकला खऱ्या अर्थानं एलिगंट आणि सुंदर केलेले ते म्हणजे दागिन्यांनी. आणि त्याचं कारण असं, तुम्हाला जर कोणाला रोज गोल्ड टोनची ज्वेलरी आवडत असेल तर तुमच्यासाठी हा परफेक्ट लुक आहे. आणि त्यासाठी रोज गोल्ड वॉच पण मला मिळाले. किती सुंदर वॉच आहे, त्याला बारीक बारीक डिटेल्स, टेक्स्चर, फुलं बिलं आहेत. आणि त्याचबरोबर एक असा प्लेन बँड मला मिळालेला आहे ज्याच्यामध्ये ड्युअल टोन आहे. 2 पद्धतीचे टोन्स आहेत, एक आहे सिल्वर, त्याच्यामध्ये छोटे डायमंड्स पण आहेत आणि रोज गोल्ड सुद्धा. त्याचबरोबर रोज गोल्ड आणि डायमंडची सुंदरशी अंगठी आणि किती नाजूक असं सुंदर असं ब्रेसलेट आहे, म्हणजे ज्याची चेन अशी साईज 0 चेन आहे आणि त्याच्यावरती असं जे डायमंडचं सुंदर छोटंसं पेंडंट आहे त्या ब्रेसलेटच्या जवळ. म्हणजे काही त्याला वजनच नाही आणि किती हलकं फुलकं आणि सुंदर आहे. जे माझ्या
आहाहाहा. हे जे काय दिसतंय, नेकलेसला मॅचिंग मॅचिंग आहे, त्याला छोटे छोटे असे टिअर ड्रॉप्स सारखे ड्रॉप्स आहेत डायमंडचे छोटे छोटे, आणि त्याला मी बरोबर कॉम्बिनेशन, हे नाजूक आहे ना, नाजूक नाजूकचे लेअरिंग्स खूप छान होतात. अतिशय देखणं छोटं, पुन्हा एकदा जिमला जाणारं साईज 0चं असं हे छोटंसं मंगळसूत्र, जसं अतिशय नाजूक असा त्रिकोण खाली जातोय असा आकारामधला एक छानसं इथे डायमंडचं पेंडंट आहे. ही सगळी ज्वेलरी गार्गीच्या रोज गोल्ड रिअल डायमंड कलेक्शन मधील आहे, जे बरोबर आजच्या ह्या आपल्या डीप ब्राऊन रेडिश मरून टोनवरती जातोय. आणि हा असा एक कम्प्लीट लुक मी तयार केलेला आहे. मस्त छानशी न्यूड लिपस्टिक, काजळ, अंबाडा बांधून टाकलेला आहे, आणि याच्यावरती ऍक्च्युली दोन्ही जाऊ शकतं. अशा पद्धतीनं तुम्हाला माझ्यासारखं अख्खं जग कामाच्या ठिकाणी न्यायची सवय असेल तर ह्या सगळ्या ब्लॅक गोष्टींवरती परफेक्ट ब्लॅक अशी ही मॅचिंग मॅचिंग टोट बॅग सुद्धा जाऊ शकते, आणि हा संपूर्ण लुक तयार होतो आणि आय एम गुड टू गो. किंवा माझ्याकडे अतिशय सुंदर विंटेज कलरमध्ये, म्हणजे हे बनलंय याच्यासाठी, हा काय रंग आहे हा, छोटीशी पर्स की तुम्हाला फार काही, तुमचं सगळं सामान तुमच्या डेस्कवरती आहे आणि आता तुम्हाला फक्त मोजक्या गोष्टी याच्यामध्ये न्यायच्या आहेत. तर तुमचे म्हणजे पाउचेस, एक्स्ट्रा काय लिप ग्लॉस, लिपस्टिक वगैरे, मोबाईल, एखादा पेन वगैरे, दॅट्स इट. असं छोटाशी पर्स तुम्हाला जर ऑफिसला न्यायची असेल तर मी रेडी आहे. बाय. कामाच्या ठिकाणी ना आपण आपलं बेस्ट दिसायचं असतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं, कारण मग आपण आपलं बेस्ट परफॉर्मन्स सुद्धा तिथे देऊ शकतो. ऑफिसला जाताना खरे खरे दागिने प्रत्येकालाच घालावेसे वाटतात, पण ते जर पुन्हा एकदा अफोर्डेबल असतील तर आणि काय पाहिजे. म्हणूनच PN गाडगे अँड सन्स आणि त्यांचं स्पेशली गार्गी कलेक्शन, क्या बात है. हे सगळे जे दागिने आहेत ते सगळे तुम्ही दुकानात जाऊन घेऊ शकता. सगळे पत्ते, डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेच, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या कपड्यांचे वगैरे सगळ्याच्या डिटेल्स सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. तुमच्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे वेगवेगळे 5 ऑफिसचे लुक्स तयार करायला मला लई मजा आली. यापैकी तुम्हाला कोणता लुक सगळ्यात जास्त आवडला आणि जो तुम्हाला रिक्रिएट करायला आवडेल तुमच्या कामाच्या ठिकाणी, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत मला कुठेही जायचं नाही, ऍक्च्युली हेच माझं काम आहे. तुमच्या लक्षात येते का माझं किती भारी काम आहे ते. आता हे सगळं मला सोडायचंय आणि मस्त खालच्या घरी खायला वगैरे जायचंय, तर मी आता इकडेच सगळं काढायला सुरुवात करते, कारण मला कुठेच जायचं नाही, मला फक्त तुम्हाला लुक सांगायचं. अच्छा, बाय.